नमस्कार शेतकरी मित्र, मी जितेंद्र लोणारी, ॲग्रोनॉमिस्ट के+एस फर्टिलायझर ह्या कंपनीकडनं भालेवाडी या गावात आलो आहे. मित्र, मी ज्या कांद्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे, हा कांद्याचा प्लॉट आज रोजी 17 दिवसाचा झालेला आहे लागवड करून. तुम्ही बघू शकता ह्या प्लॉटमध्ये एक बुरशीजन्य रोगाची लागण झालेली आहे. अगदी लहान रोप असतानाच ही लागण झालेली आहे. या बुरशीचं नाव आहे स्टेमफिलियम ब्लाइट नावाची ही बुरशी आहे. आणि सोबत हा जो प्रकार दिसतोय हा प्रकार थ्रिप्सचा आहे. थ्रिप्समुळे कांद्याची जी पात आहे तिला पीळ पडतोय. तर हे दोन लक्षणं जे मला हे आता सुरुवातीपासून आता दिसायला लागले. आणि कांदा तर आपला एकदम लहान अवस्थेमध्ये, जर हा रोग कंट्रोल नाही झाला मित्र, तर पुढे जाऊन कांद्यामध्ये मर रोगाची समस्या येते आणि कांद्याचं जे अपेक्षित उत्पन्न आहे ते उत्पन्न शेतकऱ्याला मिळत नाही. मग याच्यावर पर्याय काय? तर याच्यावर पर्याय असा मित्र की हा जो स्टेमफिलियम ब्लाइट आहे, राहुरी कृषी विद्यापीठाची शिफारस आहे की कांदा लागवड झाल्यानंतर 10 दिवसामध्येच याच्यामध्ये कार्बेंडिझम प्लस मँकोझेब हे बुरशीनाशक आणि त्याच्यामध्ये एखादं कीटकनाशकामध्ये उदाहरणार्थ ॲक्ट्रा घ्या किंवा कराटे हे तुम्ही घेऊ शकता थ्रिप्ससाठी. आणि बुरशीनाशकामध्ये कार्बेंडिझम मँकोझेब हे बाजारामध्ये साप नावाने येतं, UPL कंपनीचं, ते आपण घेऊ शकता. तर ही फवारणी घ्यायची. परंतु दुसरी एक गोष्ट अशी की हा रोग आला कशामुळं? तर हा रोग आला मित्र रोग प्रतिकार शक्ती ह्या कांद्यातली कमी झाल्यामुळे. मग रोग प्रतिकार शक्ती कशामुळे वाढते? तर रोग प्रतिकार शक्ती वाढते पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम ह्या 3 अन्नद्रव्यामुळं रोग प्रतिकार शक्ती वाढते. आणि पहिली जी फवारणी, ही पहिली फवारणी जर अन्नद्रव्याची शेतकऱ्यांनी केली तर पहिली फवारणी केल्यानंतर याच्यामध्ये काय होईल, रोग प्रतिकार शक्ती तयार होईल. आणि त्यानंतर दुसरी फवारणी जी मी सांगितली तुम्हाला कीटकनाशक आणि बुरशीनाशक ती करायची. तर पहिल्या फवारणीमध्ये काय घ्यायचं मित्र? पहिल्या फवारणीमध्ये के+एस कंपनीचं सोल्यू NPK 19-19 हे घ्यायचं आहे. पाठीवरच्या पंपाला 75 ग्रॅम घ्यायचं 19-19. त्याच्यामध्ये झिंक घ्यायचं आहे 15 लिटर पाण्यासाठी 15 ग्रॅम. आणि एक एप्सोटॉप म्हणून एक मॅग्नेशियम येतं, इम्पोर्टेड मॅग्नेशियम, ज्याला आपण ऑर्गॅनिक मॅग्नेशियम म्हणतो. हे तिघं एकत्र करून जर फवारणी घेतली तर बऱ्यापैकी ह्या कांद्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती तयार होते. आणि रोगप्रतिकार शक्ती तयार झाल्यामुळं जे नवीन लागण आहे किंवा आता नुकतीच लागण झाली अशा कांद्यामध्ये काय होतं, त्या रोगाविरुद्ध लढण्याची शक्ती तयार होते. आणि पुढे जाऊन कांदा जो आहे आपला हा जास्तीत जास्त हे जे पाती त्या जळत नाही. आणि पाती जेवढे हिरवगार राहतील तेवढं हे अन्न फोटोसिंथेसिस होणार, म्हणजे हरितद्रव्य तयार होतं. आणि जेवढं हरितद्रव्य तयार होईल तेवढं हे पातीतलं अन्न कुठं जातं, 30 दिवसानंतर जो खाली कांदा तयार होतो त्या कांद्याच्या फुगवणीसाठी जात असतं. आणि म्हणून वेळेवर फवारणी, अन्नद्रव्याची फवारणी घेणं हे खूप गरजेचं मित्र. अन्नद्रव्याची फवारणी घेतल्यानंतर 3 दिवसांनी आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी घ्यायची आहे स्टेमफिलियम ब्लाइट ह्या रोगासाठी. धन्यवाद.